श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपली अमावस्या तिथी येणार आहे 14 तारखेला आणि अमावस्या कधी सुरुवात होणार आहे, मुख्य तिथी जो असतो तो कोणता राहणार आहे, आपल्याला काही उपासना किंवा अमावस्येच्या ज्या काही आपल्याला पूजा करायच्या आहेत तर त्या कधी कराव्यात ते आपण बघणार आहोत। आणि अमावस्येच्या दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करायच्या तर कुठल्या टाळाव्यात हे सुद्धा बघणार आहोत। आपल्या पितरांच्या पूजा ज्या असतात, पितरांच्या सद्गती लागण्यासाठी किंवा आपल्याला जर पितृदोष असेल तर तो पितृदोष निवारण्यासाठी अमावस्याला जवळजवळ या सेवा आपल्या घरात होणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्या कुठल्या सेवा आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। नक्कीच संपूर्ण माहिती बघा, माहिती जाणून घ्या। अमावस्येच्या दिवशी निश्चितच आपला पितरांची सेवा म्हणून या सेवा करायच्या आहेत। आपल्यावर जर पितरांचा कृपा आशीर्वाद असला तर आपल्याला कुणीही अडवू शकत नाही। अमावस्या असा तिथी असतो की त्या तिथीला आपल्याला पितरांची सेवा करायची असते आणि पितृ जे असतात ते पृथ्वी तलावर येत असतात अशी मान्यता आहे धर्मशास्त्रानुसार। आणि म्हणूनच आपल्याला अमावस्या तिथीला आपल्या पितरांची पूजा करायची असते, काही गोष्टी टाळायच्या देखील असतात। तर आपण सुरुवात करूया। बघा, आपले अमावस्या जी आहे ती 14 तारखेला आलेली आहे। 14 जुलै 2026 या दिवशी सुरुवात जी आहे, प्रारंभ जे आहे अमावस्याचा 13 जुलै सायंकाळी 6:50 होणार आहे। तर 14 तारखेला अमावस्या समाप्ती जी आहे ती दुपारी 3:14 होणार आहे। तर मुख्य तिथी जो आहे तो बघा, उगवत्या सूर्याने जो तिथी येत असतो तो ग्राह्य धरला जातो, तो मुख्य धरला जातो, म्हणून 14 तारखेची अमावस्या धरली जाईल। पण मात्र संध्याकाळी आपली अमावस्या लागणार आहे तर ती सुद्धा सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे। म्हणून तुम्ही अमावस्या लागणार आहे त्या कालावधीनंतर तुम्हाला जर संध्याकाळचे उतारे किंवा ज्या विशिष्ट सेवा ज्या असतात त्या आपल्याला प्रदोष काळी केल्या जातात, त्या तुम्ही रात्रीच्या सेवा करू शकतात 6:50 नंतर। पण मात्र 14 तारखेला सकाळपासून तर रात्रीपर्यंत दिवसभर तुम्ही सेवा करू शकता। ज्या अमावस्येच्या सेवा असतात त्या तुम्ही 14ला करू शकता, ठीक आहे। आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला धार्मिक महत्त्व आणि विधी कोणते करायचे ते जाणून घेऊ। हिंदू धर्मात सर्व अमावस्या ज्या असतात त्या पितरांच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। नीज ज्येष्ठ अमावस्येला आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या ते बघू। तर सर्वप्रथम आपल्याला पितृतर्पण आणि श्राद्ध कर्म करायचे आहे। जर तुमच्या घरातील श्राद्ध सुद्धा त्या दिवशी येत असेल तर तुम्ही करू शकतात। आणि मुख्यत्वे करून पितृतर्पण आपल्याला करायचं आहे। तसेच पितृस्तोत्र जे आहे ते आपल्याला नक्कीच पठण करायचं आहे। सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला पितृस्तोत्र हे आपल्या घरातील दक्षिण दिशा बघावी, दक्षिणेकडे तोंड करून आपण हे स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे। आता पितृस्तोत्र जे आहे ते कुठे आहे तर नित्यसेवेच्या ग्रंथात तुम्हाला मिळून जाईल, ते तो स्तोत्र तुम्ही पठण करायचं आहे। हातपाय धुवायचे, तोंडातून चूळ काढायचे, पाण्याने चूळ काढा आणि नंतर देवपूजा वगैरे सगळं करायचं आहे। म्हणजेच काय, अमावस्या तिथी हा पितरांसाठी समर्पित असतो, तर आधी पितरांची पूजा आपल्याला सकाळी करायची असते आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची असते। जे तर्पण आपण देत असतो तेव्हा त्या तांब्यामध्ये, एखादी तांब्यामध्ये पाणी घ्या आणि तीळ घ्या, काळे तीळ जे असतात ते सुद्धा आपण तर्पण देऊ शकतो। दक्षिणेला तोंड करून या पद्धतीने आपण करायचं आहे। यामुळे पितृदोष असतो, प्रखरमधला प्रखर पितृदोष असतो तो आपला कमी होतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला लाभायला मदत होत असते। म्हणून दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण त्यांना पाणी, जे काळे तीळ टाकून ते तर्पण करू शकतो। पुढचं म्हणजेच काय तर दानधर्म आपल्याला करायचा आहे। आता पितरांना म्हणजे आठवण करून किंवा पितरांना स्मरून आपल्याला दानधर्म करायचं असतं। या दिवशी आपण बघा, अन्नदान जे असतं ते करू शकतो, वस्त्रदान आपण करू शकतो, जलदान आपण करू शकतो, पाण्याचे माठ जे असतात ते सुद्धा आपण या दिवशी दान करू शकतो। म्हणजे पिण्याचे पाण्याचे माठ जे असतात ज्यांना आवश्यक आहे की नाही आहे ज्यांच्या घरात, ते सुद्धा आपण दान करू शकतो। अत्यंत पुण्य या गोष्टीने आपल्याला मिळत असतं। म्हणजेच काय, अन्नदान, वस्त्रदान आणि जलदानाने खूप जास्त पुण्य जर तुम्हाला कमवायचं असेल तर दानधर्म केल्याने आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा कृपाशीर्वाद जास्त पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं। म्हणून या गोष्टी तुम्ही करू शकतात। जे लोक गरजू आहेत त्यांना द्या किंवा अन्नधान्य जे असेल ते द्या, विद्यार्थ्यांना वही पेन, जे गरीब मुलं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही दान देऊ शकतात। या पद्धतीने दानधर्म आपल्या पितरांना स्मरून तुम्ही करू शकतात। या दिवशी आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी आपण घ्यायची। तसेच आपल्या घरामध्ये
मांसाहार बनणार नाही, धूम्रपान मद्यपान करणार नाही कोणी, याची काळजी आपण घ्यायची. शक्य झालं तर कांदा लसूणसुद्धा वर्ज करावा. ज्या गोष्टी आपल्याला पाळता येतील त्या पाळायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या घरात वादविवाद टाळायचा प्रयत्न करायचा आहे. अगदी शांत असं वातावरण आपल्याला ठेवायचं आहे. तसेच आपल्याला पिंपळ वृक्षाला सुद्धा जल अर्पण करायचं आहे. पिंपळ वृक्षाला आपण दिवा धूप दीप दाखवू शकतो, प्रदक्षिणासुद्धा घालू शकतो. मात्र संध्याकाळ व्हायच्या आधी आपल्याला ही पूजा करायची असते. अशी मान्यता आहे की पिंपळ वृक्षाच्या मध्ये किंवा पिंपळ वृक्षात त्रिदेव वास करत असतात आणि आपल्या पितरांना सुद्धा कृपाशीर्वाद यामुळे मिळत असतो. म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा अमावस्येच्या दिवशी नक्कीच करायला हवी. आपल्याला पिंपळ वृक्षाला पाणी जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपण टाकले तरी सुद्धा चालत असतं. म्हणून नक्कीच आपण काळे तीळ टाकून पाणी अर्पण करा किंवा काळे तीळ टाकून आपण दिवासुद्धा प्रज्वलित करू शकतो. दिवा प्रज्वलित करत असताना दक्षिणेला वात त्याची करायची आहे आणि अशा पद्धतीने एक दीप आपण पिंपळ वृक्षाला अर्पण करायचा आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये बघा प्रखरमधला प्रखर पितृदोष असतो तो कमी व्हायला मदत होत असते. आपल्या घरामध्ये आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीला दिवा अर्पण करायचा आहे. तसेच आपला जो माठ असतो, घरातील पाण्याचा माठ असतो किंवा ज्या ठिकाणी आपण प्यायचा पाण्याचा हंडा ठेवत असतो त्या ठिकाणी सुद्धा एक दीप जो असतो तो आपण पितरांना समर्पित असा लावायचा आहे. झोपायच्या अगदी बघा आधी, म्हणजेच आपण सगळं काही काम आवरलं, गॅस वटा वगैरे सगळं काही आवरलं, आपल्याला झोपायचं आहे, त्यावेळी आपण पाण्याचा जिथे जागा आहे आपल्या घरातील माठ किंवा हंडा भरलेला आहे प्यायचा, त्या ठिकाणी आपण एक दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे. हा पितरांसाठी अशी मान्यता असते. जेव्हा आपण हा दीप प्रज्वलित करत असतो हा पितरांसाठी असतो. ते अंधकारामध्ये ते चालत असतात तर त्यांना उजेड मिळत असतो आपण जर तो दीपदान केला तर. म्हणून आपल्या पितरांसाठी आपण हा दीप नक्कीच लावायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा आपल्याला दीप प्रज्वलित करायचे असतात अमावस्येच्या दिवशी. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला नक्कीच आपल्या पितरांसाठी सेवा करायच्या असतात आणि नक्कीच अमावस्या तिथीला या सेवा केल्याने आपल्याला अनन्य असं पुण्य प्राप्ती मिळतं. आपल्या पितरांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून नक्कीच आपण 14 तारखेला या सेवा आपल्या पितरांसाठी समर्पित करायच्या आहेत. तर नक्कीच अमावस्या तिथीला ज्या काही तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत पितरांसाठी समर्पित अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपल्या घरामध्ये आपल्याला करायच्या आहेत आणि आपल्या पितरांचा कृपाशीर्वाद मिळवून घ्यायचा आहे. सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.